नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय दुसरा, सांख्य योग किंवा गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 58 आणि पुढे। यदा संहरते चायं कूर्मो अंगानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः। यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यदा जेव्हा, संहरते आवरून घेते, च सुद्धा, अयम हा, कूर्मः कासव, अंगानी अवयव, इव प्रमाणे, सर्वशः सर्व बाजूंनी पूर्णपणे, इंद्रियाणी इंद्रिये, इंद्रियार्थेभ्य इंद्रिय विषयांपासून, तस्य त्याची, प्रज्ञा भावना, प्रतिष्ठिता दृढपणे स्थिर झालेली। भाषांतर आहे, ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थित होतो। आपण आता या दुसऱ्या अध्यायामधला हा सेक्शन वाचत आहोत जिथे अर्जुनने प्रश्न केलेला आहे की असा जो कृष्ण भावनाभवित कर्म करत असतो, सुख दुःखांमध्ये स्टेडी असतो, त्याची लक्षणं काय असतात। स्थितप्रज्ञस्य का भाषा स्थितधी किं प्रभाषेत। भगवंत सांगतात त्याचं पहिलं लक्षण असतं ते म्हणजे तो सर्व इंद्रिय तृप्तींच्या इच्छांचा त्याग करतो। नंतर सांगतात तो त्रिविध तापांनी किंवा सुखाने विचलित होत नाही,
राग, भय, क्रोध याच्यापासून मुक्त झालेला असतो. या भौतिक जगातल्या कुठल्याही गोष्टीकडे तो शुभ अशुभ म्हणून पाहत नाही किंवा त्याच्या फलप्राप्तीला देखील शुभ अशुभ म्हणजेच निंदा किंवा स्तुती करत नाही. आता हे पुढचे जे 3-4 श्लोक आहेत ते 63व्या श्लोकापर्यंत ही एक सिक्वेन्स आहे. 58, 59, 60, 61, 62, 63 या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतायत इंद्रियांना कंट्रोल केलं पाहिजे. बऱ्याच लोकांना याचा अर्थ समजत नाही म्हणून एवढे 5-6 श्लोक दिलेले आहेत. एक्झॅक्टली काय, व आज जो आपण पहिला श्लोक वाचला त्याच्यामध्येच एक्झॅक्टली दिलेला आहे, तरी पण आपल्याला लवकर लक्षात येत नाही. काय म्हणतात, कासव ज्याप्रमाणे आपल्या कवचात आपले अवयव आवरून घेते, ओढून घेते. कासवाला काही डेंजर आहे वाटलं की हात पाय तोंड ते आतमध्ये ओढून घेतात, कारण त्याचं कवच एकदम टणक असतं. त्याचप्रमाणे जो स्थितप्रज्ञ भक्त असतो, मुनी असतो, त्याने इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतलं पाहिजे. अशा व्यक्तीला पूर्ण चेतनेमध्ये दृढ होणे असं म्हटलं जातं. इंद्रिय आणि इंद्रिय विषय तात्पर्य वाचत वाचत आपण याची चर्चा करूया. जनरली आपल्याला माहिती आहे इंद्रिय म्हणजे काय, परंतु भगवद्गीतेमध्ये आपल्याला फक्त शाळेमध्ये 5 इंद्रिय शिकवले जातात. पंचेंद्रिय कुठले कुठले? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. परंतु हे डोळ्यांना ते बघायचं आहे म्हणून डोळा बघत नसतो. डोळा तेच बघत असतो जे मनाला बघायचं असतं. त्यामुळे मनाला देखील एक 6वा इंद्रिय म्हटलेला आहे. तसं बघायला गेलं तर तो इंद्रिय नाहीये, तो या सगळ्या 5 इंद्रियांचा राजा आहे. या 5 इंद्रियांना कंट्रोल करतो, काय ऐकायचं, काय बघायचं, काय खायचं. आणि जे काही ऐकायचं आहे, जे काही बघायचं आहे, जे काही खायचं आहे, यांना म्हटलं जातं इंद्रियांचे विषय. इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय. आणि या दोघांचा जेव्हा मेळ होतो, इंद्रिय विषयांवरती आसक्त होतात, इंद्रिय विषयाशी जोडले जातात, तेव्हा आपल्या कर्माची शृंखला सुरू होते. पुढच्या श्लोकांमध्ये ते समजावून सांगितलं जाणार आहे. मग अध्यात्माची सुरुवातच इथून करायची असते, इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून दूर करायचं. ऑफकोर्स हे डोळे काही आपोआपच बघत नाहीत किंवा कान आपोआप ऐकत नाही, म्हणून मी म्हटलं 6वा इंद्रिय आहे मनाला देखील या इंद्रिय विषयांपासून दूर करायचं. आणि 5 कर्मेंद्रिय असतात. कर्मेंद्रियांना देखील मनच कंट्रोल करत असतो. हा काय काय तर त्याच्यामध्ये हात पाय, जिव्हा आणि जननेंद्रिय, गुदत. कुठल्याही आध्यात्मिक मार्गामध्ये, मग ते भक्ती मार्ग असो, कोणताही मार्ग असो, योगाचा मार्ग असो, हठ योगाचा, अष्टांग योगाचा मार्ग असो, त्याच्यामध्ये हेच पहिल्यांदा सांगितलं जातं, इंद्रियांना कंट्रोल करणे, इंद्रिय निग्रह, इंद्रिय संयमन. आणि याचा डायरेक्टली अर्थ भगवंत ते सांगतात आणि पुढच्या श्लोकामध्ये समजावून सांगणार आहे. डायरेक्टली याचा अर्थ काय? इंद्रियांना इंद्रिया विषयांपासून पूर्णपणे दूर केलं पाहिजे. जसं कासव आपले इंद्रिय विषय दिसले की आपल्याला त्याच्यापासून आपल्याला मनाला, डोळ्यांना असं दूर नेलं पाहिजे. याच्याशी आपला काही संबंध नाही, कारण हे इंद्रिय विषयच आपल्याला इथे आसक्त करून ठेवतात. यालाच अटॅचमेंट म्हटले जाते. आणि याच्यातूनच काम उत्पन्न होतं. ऍक्च्युली काम हा सगळ्याला कारणीभूत असतो. कामेश क्रोधेश वाचलं आपण. परंतु हा काम कसा उत्पन्न होतो? हा इंद्रिय विषयांशी जोडलेल्या संबंधातून निर्माण होत असतो. ते पुढे 62व्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे. तर ही कुठल्याही आध्यात्मिक मार्गामध्ये ही सुरुवात असते, इंद्रियांना कंट्रोल करणे. आणि इंद्रिय कंट्रोल करावेत म्हणूनच बरेचसे नियम बंधनं घातलेले असतात. चहा कॉफी न पिणे, चॉकलेट न खाणे,
वगैरे, नशा न करणे. तात्पर्य, कोणत्याही योगी, भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी ही आहे की तो आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकत असतो. परंतु अधिकतर लोक हे इंद्रियांचे गुलाम असतात आणि म्हणून ते इंद्रियांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत असतात. जसं मी मगाशी म्हणाले की अध्यात्माच्या मार्गावर ते कोणी असो, कोणता योगी असो, भक्त असो, आत्मसाक्षात्कारी जीव, ध्यान योगी असतो, कोणी असो, त्याला पहिल्यांदा हेच शिकवलं जातं, स्वतःची इंद्रिय कंट्रोल कशी करायची. आणि इंद्रियांना जो कंट्रोल करू शकतो तो अध्यात्मामध्ये प्रगती करू शकतो. परंतु अधिकतर लोक हे इंद्रियांच्या कंट्रोलमध्ये असतात. म्हणजे काय, इंद्रिय सांगतील तसं वागत असतात. समोर आईस्क्रीम दिसला पाहिजे, इंद्रिय आपल्याला डिक्टेट करते, हे पाहिजे, हे पाहिजे, हे गुलाबजामुन पाहिजे, चहा, चहा, कॉफी, मांसाहार, सुंदर गाडी, सुंदर स्त्री वगैरे, हे सगळे इंद्रिय तृप्तीची साधन आहेत. म्हणून अशा व्यक्तींना गोस्वामी म्हटलं जातं, ज्याची इंद्रिय ज्यांच्या कंट्रोलमध्ये असतात आणि जो इंद्रियांच्या कंट्रोलमध्ये असतो त्याला म्हटलं जातं गोदास. आणि इंद्रियांचा जो ऐकणार तो इंद्रियांच्या संतुष्टीसाठी, इंद्रियांच्या तृप्तीसाठी जे दिसेल ते काम करणार. आणि इंद्रियांच्या संतुष्टीसाठी जे दिसेल ते काम जर तो करायला लागला तर त्या कामाचं फळ त्या इंद्रियांना पाहिजेच. फळ आहे म्हणजे फळाचं बंधन आहे, म्हणजेच जन्म मृत्यूचे चक्र आहे. हे सगळेच एकमेकाला जुळलेलं आहे. म्हणून याची सुरुवात इथून करायची असते. 6व्या अध्यायामध्ये भगवंत ध्यान योग समजावून सांगतील, त्यात पण हेच सांगणार, इंद्रियांना पहिल्यांदा कंट्रोल करायचं. रूप गोस्वामी आपल्या उपदेशामृतला पहिल्या श्लोकामध्ये हेच सांगतात, इंद्रियांना कंट्रोल करायचं. वाचो वेगा मनसा क्रोध वेगम, जिव्हा वेगम उदरोपस्थ वेगम. परंतु हे जेवढं आपण वाचतोय तेवढं सोपं नाही आहे, कारण आपण जनरली पाहतो की आपल्या पण कंट्रोलमध्ये इंद्रिय नाही आहेत. इंद्रियांना कोण कंट्रोल करतं? इंद्रियांना प्रकृतीचे 3 गुण कंट्रोल करत असतात. कंट्रोल नाही करत, प्रभावित करत असतात, प्रलोभन देत असतात, आणि त्याला आपण प्रलोभित होतो. आणि हे 99.99% लोक हे इंद्रियांच्या अधीन असतात, इंद्रियाच्या कंट्रोलमध्ये असतात. ते इंद्रियांना कंट्रोल नाही करू शकत. आणि जो करू शकतो त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे इथे. भगवंत स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगतायत अर्जुनाला, हे लक्षात ठेवा. योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. ऍक्च्युली जेव्हा अर्जुनने प्रश्न विचारला की असा योगी, असा स्थितप्रज्ञ, त्याची भाषा काय असते, तो बोलतो कसा, तो चालतो कसा, बसतो कसा, भगवंत पहिल्याच उत्तरामध्ये सांगतात की इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांना त्याने त्याग केलेला असतो. तेच आता उलगडून सांगतात. इंद्रिय काही बंद होणार नाहीत, इंद्रिय थांबणार नाहीत, इंद्रिय बंद होणार नाहीत. इंद्रियांना तुम्ही कापून टाकू पण शकत नाही. फक्त त्यांना इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून दूर न्यायचं आहे. मला हे याच्याशी माझा काही संबंध नाही. इंद्रियांची तुलना ही विषारी सर्पाशी केली जाते. त्यांना अनिर्बंध आणि स्वैर आचरण करावायचे असते. योगी किंवा भक्ताने गरुडाप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत खंबीर असले पाहिजे. स्थितप्रज्ञ, मुनी, महात्मा, योगी, भक्त सेम आहेत सगळे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द वापरले जातात. पण प्रभुपाद तिथे म्हणतात भक्ताने. साप हा घाबरतो, परंतु जनरली सापाला बिनधास्तपणे फिरायचं पण असतं सगळीकडे. तसं इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवलेलं आवडत नाही, सगळं बिनधास्तपणे पाहिजे. परंतु आपण गरुडाप्रमाणे त्यांना कंट्रोलमध्ये ठेवल्यामध्ये सक्षम असलं पाहिजे, खंबीर असलं पाहिजे.
तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळीक कधीच देत नाही. तिथे आपल्याला एक चॉकलेट नको म्हटलं तरी आपण दिवसभर विचार करत बसतो. याचीच प्रॅक्टिस करायची. बऱ्याच लोकांना हे कळत नाही की 4 नियमांचे पालन करायला सांगितलं जातं, त्याच्यामध्ये एक नियम आहे नशा न करणे, हो की नाही? नशा अशाच गोष्टीला म्हणतात ज्याच्यामुळे इंद्रिय कंट्रोलमध्ये राहत नाही. नसेल तर मग ते ऍक्च्युली जनरली ह्या गोष्टी आपल्या बुद्धीला, मनाला खूप प्रक्षोभित करतात. जसं की निकोटीन आहे, तंबाखू आहे, दारू आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या मनाचा ताबा सुटतो. कंट्रोलमध्ये आपण राहू शकत नाही, इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. आणि यातच थोड्याफार प्रमाणामध्ये चहा, कॉफी या गोष्टी येतात, चॉकलेट, मशरूम, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स जास्त असतात ते पण येतं. परंतु असे काही हानिकारक नसतात. जसं तंबाखू हानिकारक असतं तसं हे काही हानिकारक नसतात. तरी पण शास्त्रामध्ये सांगितलंय की हे तुम्ही बंद करा. का? तर मग आपण इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. संध्याकाळचे 4 वाजले की चहा पाहिजेच असं ज्याचं मन अशा प्रकारे कंट्रोलमध्ये नाही आहे, त्याला उद्या पाप कर्मासाठी प्रलोभन दिलं तर तो लगेच तयार होतो. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की प्रभूजी नाही नाही नाही, मी दिवसातून 4 वेळा चहा पितो, मी कुठलंही पाप कर्म करणार नाही, किती पण मोठं प्रलोभन येऊ दे. काही सांगता येत नाही. हे इंद्रिय इतकी स्ट्रॉंग असतात, त्यातल्या त्यात मन इतका स्ट्रॉंग असतो. अर्जुन म्हणतो मी मनाला कंट्रोल करू शकत नाही. 6व्या अध्यायामध्ये काय म्हणतो अर्जुन? चंचलही मना कृष्ण प्रमादे बलवदृढम. हे चंचल मन जे आहे याला मी कंट्रोल करू शकत नाही, कारण हे बलवान पण आहे आणि दृढ पण आहे, ऐकतच नाही. म्हणून याला ट्रेनिंग द्यायचं असते. बैलाला कसं ट्रेनिंग देतात की नाही तसं. चहा कॉफी बंद म्हणजे बंद, चॉकलेट मशरूम बंद म्हणजे बंद. अगदी ऍक्च्युली तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कंट्रोलच होत नसेल उद्यापासून, की मला हे याची भाजी पाहिजे म्हणजे पाहिजे किंवा चपाती पाहिजे म्हणजे पाहिजे, ती पण नशाच असते. ज्याच्यामुळे मन आपण कंट्रोल करू शकत नाही त्याला नशा म्हणतात. त्याच्या आहारी जातो आपण. 4 दिवस ठरवलं आपण प्यायचं नाही किंवा खायचं नाही, 5व्या दिवशी मन असं विचित्र झालेलं असते. दिसलं की समोर त्याच्यावरती कुत्र्यासारखं उडी मारणार, अटॅक करणार. याच्यावरून तुमच्या लक्षात येऊ शकतं की, आणि ही जी आसक्ती असते इंद्रियांची, इंद्रियांच्या विषयांवरची, तीच आपल्याला इथे बांधून ठेवत असते. आणि हे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नियम सांगितलेले असतात, संग करायचा असतो. पुढे मला वाटतं कितव्या श्लोकामध्ये, पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय, इंद्रियांना वाटतं त्या इंद्रिया विषयातून आनंद मिळणार आहे, मग त्या इंद्रियांना त्याच्याही वरच्या आनंदाचा अनुभव करून द्यायचा, मग ते सोडून देतात. ते पुढचा श्लोक वाचताना आपण चर्चा करूया. शास्त्रामध्ये अनेक आदेश, नियम आहेत व त्यापैकी काही विधेयात्मक आहेत म्हणजे सकारात्मक, तर काही निषेधात्मक आहेत. या इंद्रियांना कंट्रोल करण्यासाठी काही सकारात्मक म्हणजे काय, हे केलं पाहिजे, आणि निषेधात्मक म्हणजे हे करू नका, हे करू नका, हे करू नका, हे करू नका. दोन्ही पाळले पाहिजे. जोपर्यंत एखादा स्वतः इंद्रिय तृप्तीवर बंधन घालत नाही व या सकारात्मक आणि नकारात्मक आदेशांचे पालन करत नाही, तोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊच शकत नाही. वाव. प्रभुपादांच्या वाक्यातलं हे च जे असतं ना, हे खूप सिरियसली घ्यायचं आपण. होऊच शकत नाही. इंग्लिशमध्ये प्रभुपाद काय वापरतात? मस्ट. कधी कधी भाषांतरामध्ये हे च राहतं, परंतु जिथं आहे तिथे लक्षात ठेवा. हे इंद्रिय तृप्तीचे जे नियम आपण पाळले नाहीत तर आपण भक्तीची सुरुवातच करू शकत नाही, भक्तीमध्ये दृढपणे स्थिर राहूच शकत नाही. बऱ्याच जणांना हे आश्चर्य वाटतं की ऍक्च्युली चहाने तुमचं काय घोडं मारलंय, म्हणजे
है की नाही? हम्म? या कलियुगामध्ये विशेष करून ऍक्च्युली चहा बंद करा म्हणणे म्हणजे एखाद्यावरती अत्याचार केल्यासारखं आहे. खूप मोठं पाप केल्यासारखं आहे. तो तुमच्यावर अटॅक पण करू शकतो. ऍक्च्युली बऱ्याच जणांनी हे प्रूव्ह पण करून दाखवलंय की चहा खूप डेंजरस असतो आपल्यासाठी. पण सगळ्यात इतका पण डेंजरस नसतो की जितका म्हणजे विषारी पदार्थ वगैरे असतात. परंतु सगळ्यात मोठा डेंजर आपल्याला असतो मनाचा संयम सुटणे. ज्याचा मनाचा संयम सुटतो तो क्रोधी कधीही होऊ शकतो. ते 62व्या श्लोकामध्ये आपण तेच वाचणार आहोत. चहावरती जर आपण आसक्त झालो, गुलाबजामुनवरती आपण आसक्त झालो, ज्या दिवशी मिळत नाही त्या दिवशी पहिली गोष्ट होते ती म्हणजे क्रोध. आणि कंटिन्युअसली जर नाही मिळाली तर त्या क्रोधाचं रूपांतर होतं ते म्हणजे स्मृतीभ्रंश. स्मृतीच नष्ट होते. म्हणजे तुम्हाला भान राहत नाही तुम्ही कसं वागत आहात. काही पण फेकून मारू शकता, जोरदाराने ओरडू शकता, तोडफोड करू शकता. आणि हेच 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 कारण असतं या भौतिक जगामधल्या भौतिक गोष्टींवरती आपण चिटकून राहणे. आणि जोपर्यंत चिटकून राहणार तोपर्यंत तुम्हाला इथेच जन्म घ्यावा लागणार. आणि इथे जन्म घेतला की इथे दुःख आहे. जसं काल आपण चर्चा करत होतो, सुखे दुःखे समे कृत्वा. इथं दुःख आहे. हे दुःख तुम्हाला सुटलेलं नाही, सुटणार नाही. म्हणून भक्तीची ही जी प्रोसेस आहे ती आपण सुपर सिरियसली घेतली पाहिजे. आपण इतक्या लाईटली घेतो. ठीक आहे, तुम्हाला आता समजायला लागलंय भगवद्गीता. बऱ्याच म्हणजे याचा अर्थ असा नसतो की समजा लागले तर स्लोली समजू दे. सकाळी पण आपण चर्चा करत होतो. प्रचार करणाऱ्यांनी, आचार्यांनी ऍक्च्युली जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड सांगायचं असतं. ह्याला म्हणतात भक्ती. तुम्हाला कधी भक्तीमध्ये यायचंय? उद्या सकाळी, आज, आत्ता. कारण अनादि अनंत जन्म घालवले तुम्ही इंद्रियांना आणि इंद्रिय विषयांना एकत्र जोडून. असं नाही आहे की तुम्ही 4 दिवस करताय किंवा 4 वर्ष करताय. अनंत जन्मापासून इंद्रिय आणि इंद्रिय विषयांची गाठ सुटलेलीच नाहीये. आणि या इंद्रिय आणि इंद्रिय विषयांची गाठ जी मारलेली आहे तेच आपल्याला दुःख देतं, सुख देतं, दुःख पण देतं. हे दुःख तुम्हाला सुटणार नाही. आणि म्हणून शास्त्र आपल्याला सल्ला देतं की भगवंतांच्या सेवेमध्ये इंद्रियांना पूर्णपणे विसरून जाऊन इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे. ऋषिकेश सेवनम. दुसरा कशाचाही विचार केला नसला पाहिजे. आपण इतके सगळ्या गोष्टीचा विचार करतो परंतु भगवंतांची सेवा मात्र सगळ्यात शेवटी ठेवतो. ठीक आहे, तुम्हाला हे अनादि अनंत काळापासून तुमचे हे घडवणूक आहे. अजून हे तुम्हाला पटलेलं नाही किंवा समजलं नाही. पटो न पटो काही फरक पडत नाही. समजलेलं नाही, समजायला वेळ लागेल, काही हरकत नाही. परंतु समजल्यानंतर पण या प्रमाणे न वागणे याला म्हणतात मूर्खपणा. नाही? जोपर्यंत सकारात्मक आणि नकारात्मक आदेशांचे पालन करत नाही तोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊच शकत नाही. या ठिकाणी उल्लेखलेले कासवाचे उदाहरण हे सर्वोत्तम आहे. कासव हे कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते व विशिष्ट कार्याच्या वेळी ते पुन्हा इंद्रियांना प्रकट करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनाभवित व्यक्तीची इंद्रिये ही भगवंतांच्या सेवेसाठीच उपयोगात आणली जातात, नाहीतर ती आवरली जातात. जसं मगाशी मी म्हणत होतो. कारण या इंद्रियांचा स्वामी तो आहे, ऋषिकेश. ऋषिक म्हणजे इंद्रिय. मग इंद्रियांना त्याच्या सेवेतच वापरलं पाहिजे. ते आता सध्या आपल्याला फक्त भाड्याने दिलंय, आपलं समजून बसलोय आपण. मग जो योगी असतो, अर्जुनाचा प्रश्न आहे, योगी बोलतो कसा, चालतो कसा, दिसतो कसा? भगवंत वेगळीच उत्तरं द्यायला लागलेत. चालतो कसं सांगितलंच नाही, कपडे कसले घालतो सांगितलंच नाही, कंठीमाळ्याचे किती तिडे घालतो गळ्यामध्ये सांगितलंच नाही.
हो की नाही? आपल्याला वाटतं कंठीमध्ये 2 तिडे म्हणजे नवीन भक्त आहे, 3 तिडे म्हणजे दीक्षा झालेला भक्त आहे, 4 तिडे 2-2 माळा, हातात एक माळ म्हणजे हा खूप मोठा साधू आहे, बाबा आहे. नाही, भगवंतांनी सांगितलेली ही लक्षणं त्याच्यामध्ये असली पाहिजे. असा जो साधू असतो, भक्त असतो, स्थितप्रज्ञ व्यक्ती असतो, तो आपल्या इंद्रियांना फक्त भगवंतांच्या सेवेमध्ये वापरतो. भगवंतांची सेवा नसेल तर आपल्या इंद्रियांना आवरून घेतो, आकसून घेतो, वापरतच नाही, जप करत बसतो. सेवा असेल तर सेवा करतो. थोड्याफार प्रमाणात स्वतःसाठी वापरतो का? नाही. थोड्याफार प्रमाण नाही आणि काही नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. यस, आपल्याला ते यायला अभ्यास करायचा आहे, शुद्ध भक्तांचा संघ करायचा आहे, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये हे शिकायचं आहे, त्यातला आनंद घ्यायचा आहे. पुढचा श्लोक खूप महत्वाचा आहे, मी वाचणार आहे आता याच्यानंतर. हे कसं होतं? जबरदस्ती करणार नाहीये कुणी, काळजी करू नका. जबरदस्तीने तुमचे इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंताला नकोच आहे. तुमच्या इंद्रियाशिवाय भगवंतांचं काही चालत नाही असं पण काही नाही. प्रेमाने पाहिजे आणि त्या प्रेमातून तुम्ही आनंद घेतला पाहिजे आणि त्या आनंदाने भगवंतांची सेवा केली पाहिजे. आणि तो आनंद इतका मोठा असतो की तुम्ही दुसऱ्या कुणीकडे तुमची इंद्रिय वापरणारच नाही. हे लॉजिक असतं. या ठिकाणी आपल्या संतुष्टीकरता इंद्रियांचा उपयोग न करता त्यांचा उपयोग भगवत सेवेमध्ये अर्जुनाने कसा करावा हे त्याला शिकवण्यात आले आहे. इंद्रिय आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिय सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हे या ठिकाणी दर्शविण्यात आलेलं आहे. दर्शवण्यात आलेलं म्हणजे उदाहरण देऊन सांगत आहेत भगवंत. अशा प्रकारे माझं काम नसेल, तुझ्यासाठी तुला युद्ध करायचंच नाहीये, माझं काम आहे म्हणून युद्ध करायचं. पुढचा श्लोक आता खूप महत्वाचा आहे, तो वाचूया आपण. पुढच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय उपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबवल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. आता इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून थांबवायचा आहे याचा अर्थ बरेचसे योगी लोक काय करतात, कृत्रिमपणे इंद्रियांना इंद्रिय विषयापासून थांबवतात. म्हणजे बऱ्याच वेळ डोळे झाकून ध्यान करायचा, बराच वेळ बोलायचं नाही, मौन व्रत धारण करायचं आहे 8-8 दिवस, महिनाभर वगैरे. परंतु अशा कृत्रिमपणे इंद्रियांना कंट्रोल करून काही उपयोग होत नसते. एक बेस्ट उपाय या श्लोकामध्ये सांगितलाय, तो म्हणजे रसवर्जम रसोप्यस्य. रस म्हणजे आनंद, यात काही रस नाही म्हणतो की नाही आपण, रस म्हणजे आनंद. कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला आनंद आला पाहिजे, नसेल तर तुम्ही केलंच नसलं पाहिजे. अगदी भक्ती देखील इथे बिन आनंदाचं काही करायला सांगितलेलं नाहीये. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जेव्हा आपल्याला वरच्या लेवलचा आनंद रस अनुभवायला मिळतो आणि तो आवडायला लागतो, तेव्हा खालच्या लेवलचा रस मिळणारी जी इंद्रिय तृप्तीची जी कामं असतात ती आपोआप सोडतो आपण. हो की नाही? एखाद्याला काहीतरी घाणेरडी खायची सवय असते, लवकर जात नाही, मग त्याला एकदम चांगलं काहीतरी खायला दिलं तर तो मग ते सोडून देऊ शकतो. असंच आहे सगळं इंद्रिय तृप्तीचं, सगळ्या इंद्रियांचं. वाईट संघ असेल तर ती मी थांबवतो म्हणून लवकर थांबत नाही, परंतु चांगला संघ मिळाला तर ती आपोआप थांबते. म्हणून चांगला संघ करायला सांगितलेला आहे. आणि इथे ज्या रसाची तुलना केलेली आहे, रस म्हणजे आनंद, उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबवल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. याच्या सगळ्यात टॉपमोस्ट स्टेजला रस असतं ते म्हणजे प्रेम. म्हणूनच बघा, या भौतिक जगामध्ये देखील प्रेमासाठी लोक बऱ्याच प्रकारचे त्याग करायला तयार होतात. आता होत नाहीत, होत होते. आता लाखो करोडोमध्ये एखादं उदाहरण त्याचं पण राहिलेलं आहे.
परंतु जनरली लोकांना दुसऱ्यांना देण्यामध्ये, दुसऱ्यांसाठी त्याग करण्यामध्ये, प्रेमाने एखाद्याशी मदत करण्यामध्ये खूप आनंद मिळत असतो. आणि त्या आनंदामुळे मध्ये तो हे बाकीची सगळी आनंद आरामात सोडून देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, कृत्रिमरित्या दारू सोडायचा खूप जण प्रयत्न करतात. इथे काय सांगितलेलं आहे? विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना. दारू जरी आपण सोडली, एखादं ते पॅच वगैरे लावलं, औषध वगैरे घेतलं, तरी पण मनामध्ये दारू प्यायची इच्छा अजून असतेच, ती गेलेली नसते. आणि मन पण इंद्रियच आहे. ते तुम्ही जिभेने ओठाने प्या, काय मनाने इच्छा करा, सेम थिंग. परवा कुणीतरी मला सांगत होतं, मनाने केलेल्या पापाचं पाप लागत नाही कलियुगामध्ये. कुठनं काही पण ऐकून येतात लोक. मन वाचा काया सगळ्यांनी केलेलं पाप, कर्माचं पाप लागत असतं. मग या दारू पिणाऱ्या माणसाला ज्या दिवशी जाणीव होते की माझ्या कुटुंबाला माझी गरज आहे, माझ्या मुलाबाळांना माझी गरज आहे, ते प्रेम, त्या प्रेमातला रस त्याला एकदा कळाला ना की तो त्याला काहीही करा, मग तो दारू पिणार नाही उद्यापासून. मॅक्झिमम लोक हे प्रेम नसतं म्हणूनच दारू पितात. ऍक्च्युली डिप्रेशन असतं, घरापासून दूर राहिलेले असतात, कुणी बोलायला नसतं, अशा प्रकारे. आणि ते एकदा आनंद मिळायला लागला की मग हा आनंद आपण सोडून देतो. तसं या इंद्रियांना कृत्रिमपणे कंट्रोल करू नका, भगवंत सांगतात अर्जुनाला. पुढे म्हणणार आहे ते कृत्रिम कंट्रोल करून कोणाचं काय आजपर्यंत भलं झालं, कुणाला काय मिळालेलं आहे. याला भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त करा आणि त्या भगवंतांच्या सेवेतल्या त्या प्रेमाचा आनंद घ्या, रस घ्या. तर बरेचसे लोक म्हणतील की प्रभूजी मी रोज मंदिरला जातो परंतु एवढा काही रस येत नाही. तर खरा रस हा प्रेमामध्ये असतो. सेवा करावी लागते. भगवंतांची सेवा म्हणजेच भक्तांची सेवा करावी लागते. भक्तीच्या प्रचार कार्यामध्ये काम करावं लागतं. 4 लोकांना आपण भगवद्गीता पोहोचवू शकलो, ते पण या दुःखालयातून सुटू शकतील, या भावना, हेच भगवंतांचं कार्य आहे, भगवंतांची सेवा आहे. हे इतका आनंद देते आपल्याला की मग हे क्षुल्लक गोष्टीमध्ये, इंद्रिय तृप्तीमध्ये आपण अडकतच नाही. Why is something is cicada? I think it's there. See that? Is that the one? तेच आहे. एक नाही आहे, भरपूर आहेत. किर्र करायला लागलेत. तात्पर्य वाचूया आणि मग थांबूया आपण या श्लोकाचा. पुढचे 3-4 श्लोक हे इंद्रियांना कंट्रोल करण्यावरतीच आहेत, परंतु स्लोली हळूहळू वाचूया आपण, कारण हे अत्यंत महत्वाचं आहे. भक्तीची सुरुवातच इथून होत असते. तात्पर्य, मनुष्य जोपर्यंत दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. दिव्य स्तरावर म्हणजे भगवंतांचा सेवक, भक्त म्हणून जोपर्यंत कॉन्स्टंटली स्थिर होत नाही तोपर्यंत इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होत नाही. कुठे ना कुठेतरी त्याला असतेच. हे जे मगासपासून मी उदाहरण देतोय, चहा, कॉफी, आईस्क्रीम, गुलाबजामुन वगैरे, हे स्थूल इंद्रिय तृप्ती आहे. याच्याही पेक्षा सूक्ष्म इंद्रिय तृप्ती असते आणि ती सूक्ष्म इंद्रिय तृप्तीची इच्छा खूप प्रबळ असते. सूक्ष्म इंद्रिय तृप्तीची काय इच्छा असते? माझी गाडी, माझा बंगला, माझं घर. त्याच्याही पेक्षा स्ट्रॉंग इंद्रिय तृप्तीची इच्छा ती असते, ती म्हणजे माझे नातेवाईक, माझा नवरा, माझी मुलं, माझे खूप स्ट्रॉंग असतात. आणि हे पूर्णपणे आपण भक्ती मार्गावरती स्थिर होत नाही, दृढ होत नाही तोपर्यंत हे इंद्रिय तृप्ती पूर्णपणे जात नाही.
प्रभुपाद सांगतात इथे, जोपर्यंत मनुष्य दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. होऊ शकत नाही याचा अर्थ काय? तुम्ही प्रयत्न केला तर ते होत नाही. तुम्हाला भक्तीमध्ये यावं लागतं, भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये यावं लागतं, भक्तिमय सेवा कंटिन्युअसली करावी लागते, त्यातला आनंद घ्यावा लागतो, मग ती इंद्रिय तृप्ती आपोआप जाते. तुम्ही घालवतो म्हणून जात नाही ती. जोपर्यंत तुम्ही भक्तीच्या टॉपमोस्ट स्टेजला, त्या स्टेजला येत नाही तोपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रमाणामध्ये इंद्रिय तृप्तीची इच्छा असतेच असते, आणि तीच आपल्याला पाडते खाली. पुढे 62-63 मध्ये आपण तेच वाचणार आहोत. तीच आपल्याला पाडते, भयानक पाडते. पतन होणे त्याला म्हणतो. विधी विधानांद्वारा इंद्रिय उपभोगापासून निवृत्त होण्याची पद्धती ही काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्यपदार्थांपासून पथ्य पाळण्याप्रमाणे आहे. पण रोग्याला असे बंधनेही आवडत नाहीत आणि त्याची खाद्यपदार्थामधील रुचीही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे अष्टांग योग सारखे काही आध्यात्मिक मार्ग, ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान इत्यादी येतात, हे ज्या व्यक्तींना श्रेष्ठ ज्ञान नाही अशा अल्पबुद्धी लोकांसाठी आहे. पतंजली योगाभ्यास ज्याला म्हटलं जातं, त्याचा पण उद्देश हाच आहे, भगवंतांना प्राप्त करणे. परंतु ते अशा लोकांसाठी आहे ज्यांना कंट्रोल होत नाही, भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे शरण जायचं जमत नाही. अरे ते पण जमत नाही कलियुगामध्ये अष्टांग योग करणे, पण त्याच्या मागे लागू नका. तुम्ही म्हणाल प्रभूजींनी सांगितलंय ज्याला हे जमत नाही त्याने अष्टांग योग कर. कलियुगामध्ये अष्टांग योग शक्यच नाही, तुम्ही करूच शकत नाही. तर जसं रोग्याला काही पथ्य पाळायला सांगितले जातात, तो पाळत असतो, परंतु आतून त्याला ते खावं असंच वाटत असतं. बरं होईपर्यंत कधी एकदा बरं होतंय आणि कधी एकदा खातोय असं झालेलं असतं. हे प्राणायाम वगैरे करून इंद्रियांना कंट्रोल करण्याचे काम हे असं आहे. मनामधली इच्छा गेलीये का? नाही. ओके. मनामधली इच्छा तेव्हाच जाते जेव्हा आपण भगवंतांसाठी पूर्णपणे काम करायला लागतो, भगवंतांची सेवा करायला लागतो आणि त्या कामातला आनंद घेतो. हा आनंद कळायला पाहिजे. हा आनंद दिव्य आनंद असतो आणि मग हा आनंद आपल्याला परावृत्त करतो इंद्रिय तृप्तीपासून. हे बेस्ट वे आहे त्याला कंट्रोल करण्याचा. परंतु आपल्या कृष्ण भावनेच्या प्रगतीत ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाखली आहे, त्याला निर्जीव भौतिक गोष्टींविषयी मुळीच गोडी राहत नाही. भगवंतांना ज्यांनी पाहिलेलं आहे, भगवंतांची जो सेवा करत आहे, त्याला या भौतिक जगातलं काही देणं घेणंच नसतंय. काही पण असू दे, वस्तू असो, व्यक्ती असो, कुणीही असो. म्हणून तर लोक घर सोडून जातात. भक्तांची जेव्हा आपण उदाहरणं म्हणून वाचतो की नाही, लोक भक्तीसाठी घर सोडून का जातात? कारण त्याला कुठल्याच भौतिक गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहत नाही. ऑफकोर्स वैतागून जाणे वेगळं आणि भगवंतांच्या सेवेमध्ये आनंद घेणे हे वेगळं. भगवंतांच्या सेवेमध्ये आपण आनंद घ्यायला लागलो तर ऍक्च्युली घर सोडायची पण काही गरज नसते. आपण पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये लागणे आणि आसक्ती तोडणे हे महत्वाचं असतं. मी माझं म्हणायचं बंद करणे, माझं तेच मला आनंद देईल हे म्हणणे बंद करणे आणि पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये लागणे. म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगतीपथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तींसाठी बंधने असतात. परंतु अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही तोपर्यंतच केवळ चांगली आहेत. जसं आपल्याला पण 4 नियम सांगितलेत, हो की नाही? परंतु हे 4 नियम ऍक्च्युली तुम्ही जबरदस्तीने पाळत असाल तर खऱ्या अर्थाने तुमचे इंद्रिय कंट्रोलमध्ये नाही आहेत. याचं मी नेहमी उदाहरण देतो की हे 4 नियम पाळण्यामागे धर्माचे हे आहेत, तत्व आहेत.
उदाहरणार्थ मांसाहार न करणे, आणि आपले नियम कोणकोणते आहेत? मांसाहार न करणे, नशा न करणे, जुगार न खेळणे आणि व्यभिचार न करणे, हो की नाही? मांसाहार न करणे याच्या मागे तत्व असतं पूर्णपणे आपण भगवंतांच्या सेवेमध्ये दया आणि करुणेने युक्त झालं पाहिजे. जो मांसाहार करतो त्याच्या मनामध्ये दया आणि करुणा राहत नाही. परंतु हे एक नियम म्हणून, बंधन म्हणून आपण करायला लागलो तर ऍक्च्युली आपण मांसाहार न करता राहू शकतो. बरेच लोक आहेत जन्मल्यापासून कधीच मांसाहार केला नाही, कधी करणार पण नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये करुणा आहे का, दया आहे का? नाही. बरेचसे ब्रह्मचारी दिसतील तुम्हाला जे मांसाहार 15 वर्ष झालं मी मांस सोडलंय. जुगार न खेळणे याच्या मागे तत्वज्ञान असतं सत्य बोलणे. परंतु जो जुगार खेळत नाही, हे एक नियम म्हणून, बंधन म्हणून करतोय, तो नेहमी खरं बोलतो का? कित्येक लोक आपल्याला दिसतात पदोपदी खोटं बोलत असतात, ते काय रोज जुगार खेळत नाही. तर हे जे नियम असतात ते नवीन लोकांसाठी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी असतात, परंतु खऱ्या अर्थाने कंट्रोलमध्ये आपल्या इंद्रियांना, आपल्या मनाला आणायचं असतं आपण भगवंतांची सेवा करूनच. त्याच्याशिवाय होत नाही, इम्पॉसिबल आहे. पुढे 7व्या अध्यायात भगवंतच सांगतात हे त्याच्याशिवाय होत नाही. मला शरण यावंच लागतं, माझी सेवा करावीच लागते. त्याच्याशिवाय तुम्ही कृत्रिमरित्या हे सगळं तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. जेव्हा एखाद्या खऱ्या अर्थाने कृष्ण भावनाभावित होतो तेव्हा त्याची आपोआपच अशा निरर्थक गोष्टींमधील गोडी कमी होते. आणि जसं मी मगाशी म्हणालो की याच्यासाठी भक्तांचा संघ अत्यंत महत्वाचा आहे, आणि तो देखील शुद्ध भक्तांचा संघ अत्यंत महत्वाचा आहे. जनरली आपण भक्तांच्या संघामध्ये असतो, परंतु कित्येक वर्ष झाली आपण भक्तांच्या संघामध्ये आहे आणि 4 नियमांचं पालन पण करतो, मग तरी पण आपल्या मनामध्ये पूर्ण करुणा, दया अजून कशी काही नाही आली. हे सिक्रेट बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. शुद्ध भक्तांचा संघ म्हणजेच शुद्ध प्रेमाचा संघ, जिथे भक्त एकमेकांवर प्रेम करत असतात त्यागाच्या भावनेने, आणि त्या प्रेमामध्ये जो आनंद असतो तो आनंद आपल्याला दिसायला लागला की आपण देखील प्रेम करायला शिकतो. आणि मग क्षुल्लक ज्या गोष्टी असतात, स्वार्थ स्वतःचा वगैरे, ते आपण सोडून देऊ शकतो, अगदी इझिली सोडून देऊ शकतो. नसेल तर नाही सोडून देऊ शकत. ऑफकोर्स कधी कधी असंही होतं की किती जरी संघ केला तरी स्वार्थ एखाद्याचा सुटत नाही. आपण पाहतो बऱ्याच मंदिरामध्ये वगैरे, त्याला प्रभुपाद म्हणतात की काही लोकांना राक्षसी वागायचंच असते, त्याला आपण काही करू शकत नाही. परंतु हा जो नियम आहे आता वाचलेला आपण आपल्या रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, वरचा आनंद मिळाल्याशिवाय खालच्या स्वार्थ, खालची अटॅचमेंट, खालची आसक्ती सोडू शकत नाही आपण. नॉट पॉसिबल. दुसऱ्या शब्दात स्वतःच्या बळावरती आपण इंद्रियांना कंट्रोल नाही करू शकत, किंवा या भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त नाही होऊ शकत, भगवत धामात नाही जाऊ शकत. पूर्णपणे भगवंतांना शरण जावंच लागतं, पूर्णपणे भगवंतांच्या सेवेतला दिव्य आनंद घ्यावाच लागतो, भगवंतांची कृपा प्राप्त करावीच लागते, मगच तो जाऊ शकतो. स्वतःच्या बळावरती कितीही प्रयत्न करा, नाही जाऊ शकत. कारण स्वतःच्या बळावरती प्रयत्न करणे म्हणजेच अहंकार न सोडणे. ज्याने अहंकार नाही सोडलेला आहे त्याला इथून सुटका नाही. आणि अहंकार सगळ्यात शेवटी सुटत असतो, बाकी सगळं सुटतंय, परंतु अहंकार लवकर सुटत नाही. मी बरोबर आहे आणि मी या दुःखांवरती मात करूनच दाखवतो. मी इंद्रियांना तसेच हे लोक विचार करतात, मी इंद्रियांना कंट्रोल करूनच दाखवतो. हे मीपणा म्हणजे पण एक इंद्रिय तृप्तीच आहे.
मी करून दाखवतो म्हणजे. त्यामुळे हे लॉजिक लक्षात घेतलं पाहिजे. आता इथे या श्लोकामध्ये ऍक्च्युली भगवंतांची सेवा केल्यामुळे वगैरे काही लिहिलेलं नाहीये, कारण भगवंतांनी अजून मी श्रेष्ठ आहे आणि माझी सेवा केली पाहिजे हे अजून अजून एस्टॅब्लिश केलेलं नाहीये. हे 7व्या अध्यायात करणार आहेत भगवंत, परंतु तोपर्यंत असे हिंट देतात भगवंत. इथे फक्त एवढंच सांगितलंय, वरचा रस घेतला तर तुमच्या खालच्या रसातलं इच्छा तुमची निघून जाईल. आणि हे कॉमन सेन्स आहे. आज आपण आपल्या आजूबाजूला देखील हे पाहतो. जेव्हा प्रेम निर्माण होतं तेव्हा तिथे आपण त्याग करतो. जरी आपल्याला आनंद मिळत असला तरी ते सोडून देतो प्रेमापोटी. व्हेरी कॉमन लॉजिक. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? थंडी आताच सुरू झाली वाटतं, दुखा लागले. हरी बोल. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? वाव, नो क्वेश्चन. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तुम्ही म्हटले परवा दिवशी की आपण समजा दान आणि तप हे आपण कंपल्सरी केलं पाहिजे. तर समजा दान हे आपण श्रमदानाच्या रूपाने पण करू शकतो आणि धनाच्या रूपाने पण करू शकतो. तर मग त्याच्यानंतर तुम्ही म्हटले, मला वाटतं की आपण प्रत्यक्ष सेवा केलेली ती जास्त बेनिफिट आहे, त्याचं बेनिफिट जास्त आहे. त्याच्यावरती थोडंसं सांगा. नाही, असं काही नाहीये प्रत्यक्ष सेवा केलेलं जास्त बेनिफिट आहे. तुम्ही पापाने पैसे कमवत असाल आणि ते फक्त पैसेच दान म्हणून देत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्यक्ष सेवाच्या स्टेजलाच प्रत्येकाला यायचं आहे. भगवत धामात जाऊन भगवंतांचे पाय चेपायचे. तिथे जाऊन मी कंपनीत कामाला जातो आणि पैसे आणून देतो तुम्हाला, दुसऱ्या कोणाकडून तरी पाय चेपून घ्या म्हणून चालत नाही. तिथे एंट्रीज दिली जात नाही तुम्हाला. ऍक्च्युली भगवत धामात जाऊन प्रत्येकाला सेवाच करायची, डायरेक्टली सेवा करायची, 24 तास कायमच सेवा करायची. मग तीच प्रॅक्टिस इथे करायची. आणि ऍक्च्युली 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, जसं मी परवा सांगत होतो, की प्रत्येक काम हे भगवंतांसाठीच करायचंय. त्या स्टेजला यायचंय हळूहळू हळूहळू आपल्याला. यद करोशी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यद यद तपस्यासी कौंतेय तत्कुरुष्व मदार्पणम. तू जे काही करशील, जे काही खाशील, जे काही दान करशील, जे काही तप करशील, जे काही यज्ञ करशील, जे काही करशील ते माझ्यासाठीच कर. एवढे सिंपल, एकदम साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग आपण कशाला आडेवेडे घेतोय, हे करतो हे करत नाही, हे देतो हे देत नाही. शेवटी एक दिवस सगळं त्यांच्यासाठीच करायचंय. जोपर्यंत त्या स्टेजला आपण येत नाही तोपर्यंत आपण इथून सुटका नाही. मग हे सगळं ज्ञान घेऊन त्या स्टेजला यायचं आहे. मग हे सगळं ज्ञान घेऊन तुम्ही उद्या सकाळी त्या स्टेजला या किंवा पुढच्या जन्मात या, इट्स अप टू यू. भगवंत काही फोर्स करत नाहीत कोणाला. इथे भगवंतांच्या सेवेची प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला, जेणेकरून आपण परफेक्टली पास होऊन कंपनीमध्ये जॉईन हो, वैकुंठमध्ये. तिथे काहीच नाहीये, तिथे फॅक्टरी नाहीये, तिथे व्यवसाय नाहीये, तिथे जॉब नाहीये.
तिथे तुम्हाला दुसरं कुठलंच काम नाहीये. तिथे तुमच्या आईपेक्षाही महत्वाचे आहे भगवान. तिथे तुमच्या पत्नीपेक्षाही महत्वाचे आहेत भगवान. तिथे तुमच्या मुलापेक्षाही महत्वाचे आहेत भगवान. 24 तास कंटिन्युअसली भगवंतांची सेवा करणे हेच तिथल्या प्रत्येकाचं धर्म असतं, प्रत्येकाचं कर्तव्य असतं. हे कोणासाठी सांगितलंय? काय करायचं ते करा, परंतु ते कमवलेलं भगवंतांना दान करा. ज्याला अजून इच्छा नाही आहे भगवंतांची सेवा करायची त्याच्यासाठी सांगितलंय. मग तो भगवतधामात जातो का? नाही जात. त्याला पुढच्या स्टेजला यावं लागतंय. ज्याला भगवंतांच्या सेवेमध्ये दान पण करायची इच्छा नाही त्याच्यासाठी त्याच्यात पण खालची स्टेज सांगितलेली आहे. हे बाबा समजावून घे. हे पायऱ्या, स्टेजेस आहेत. हे पण चालतं, हे पण चालतं असं नाही आहे. हे त्याच्या खालची स्टेज आहे. तुम्हाला पूर्णपणे भगवंतांसाठी काम करायचं नसेल, जे करताय ते करा, परंतु त्याचं फळ भगवंतांना अर्पण करा. आणि त्या श्लोकामध्ये भगवंतांना सगळं अर्पण करायला सांगितलंय बरं का, 10%, 50% वगैरे असं नाही. कारण ते फळ सोडल्याशिवाय आपली त्या फळावरची आसक्ती जाणार नाही. त्या आसक्तीत आपण अडकलोय. मग तुम्ही अर्धा सफरचंद द्याल भगवंतांना, अर्धा तुम्ही खाल, अर्ध्यामध्ये तरी तुमचं मन अडकलंयच ना. सगळं भगवंतांसाठी करायला शिकणे हा भगवद्गीतेचा आदेश आहे. समजायला काही कठीण नाही आहे ऍक्च्युली. हे प्रॉब्लेम आपल्याला समजायला हे अवघड का जातं? कारण आपल्याला सिरियसली कुणी सांगत नाही. पूर्वीच्या काळामध्ये, पूर्वीच्या म्हणजे पहिल्या युगामध्ये नाही म्हणत मी, अगदी 30-40 वर्षापूर्वी जेव्हा आपण लहान होतो तेव्हाची गोष्ट सांगतोय मी. जेव्हा लहान होतो तेव्हा मला आठवतंय, गावामध्ये हे धर्माचं वातावरण असायचं सगळीकडे. टीव्ही नव्हता, काही नव्हतं, इंद्रिय तृप्तीची साधनं एवढी जास्त नव्हती. त्यामुळे बरेचसे लोक लहान असतानाच दीक्षा घ्यायचे. मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यांना पटून जायचं ते लगेच. जे गृहस्थ आश्रमामध्ये यायचे ते देखील 50 वर्षानंतर आपोआपच सगळं सोडून द्यायचे, देवधर्माला लागायचे, दिवसभर मंदिरात असायचे, मंदिराचं कार्य करायचे, देवाचं काम करायचे. आता हे सगळं फिसकटलंय कारण आपल्या जीवनामध्ये इतकी सारी इंद्रिय तृप्तीची साधनं आली. टीव्ही आला, सिनेमा आला, इंटरनेट आला. आता आपल्याला 60 मध्ये आपण आलोय, तरी पण आपल्याला असं वाटतंय की अजून आपल्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीये. अजून ही इच्छा आहे, ती इच्छा आहे, किंवा आपल्याला वाटते कुठेतरी अडकलोय आपण. असं काही नसतं. ऍक्च्युली भगवंतांच्या सेवेमध्ये आता, आज, काल आलं पाहिजे होतं कम्प्लिटली. त्यामुळे हे स्टेजेस सांगतात भगवंत, स्टेप बाय स्टेप. पहिल्या दिवशी कुणी आलेल्याला आपण मंदिरामध्ये म्हणतो का बाबा आजपासून 16 माळा जप कर, नाहीतर तुझं काय खरं नाही. ठीक आहे, 1 माळ जप कर, त्यातला आनंद घे, आवडलं तर अजून एक कर पुढच्या आठवड्यामध्ये. हे स्लोली प्रोग्रेस करायचे. याची शेवटची स्टेज असते पूर्णपणे मनामध्ये भगवंतांचं चिंतन आणि बुद्धीमध्ये भगवंतांचं काम. ऍक्च्युली भगवंतांसाठी काम, श्रमदान करायच्याही पलीकडची स्टेज असते. तो व्यक्ती विचारच करत नाही माझं काय होईल, त्याच्या मनामध्ये फक्त भगवंत असतात. त्या स्टेजला जर जायचं असेल आपल्याला सिरियसली, तर हे सगळे स्टेजेस समजावून घेतले पाहिजेत. आणि हे स्टेजेस एकाच्या खालचे एक आहेत, एकाच्या खालचे एक आहेत, असं समजावून घेतलं पाहिजे. हे समान आहे असं नाही. काय करतात काही भक्त लोक, प्रभुपादांनी सांगितलंय 18व्या अध्यायामध्ये एका तात्पर्यामध्ये, तुम्ही जे काय करत असाल ते करा, त्यातलं 50% दान करा. झालं की मी भगवद्धामात जाणार आहे. अरे मूर्खानो, तुम्हाला ते जमत नाहीये सोडायचं म्हणून तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, काहीतरी चांगलं करा. जे मांसाहार करायचे रोज, त्यांना पण प्रभुपाद म्हणायचे काही हरकत नाही, या बसा इथे, जप करा, भगवद्गीतेच्या क्लासला या. याचा अर्थ असा नसतं की मांसाहार अलाउड आहे.
आता तुमच्या इंद्रिय तृप्तीची तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला सोडवत नाहीये, म्हणून तुम्हाला सांगितलं ठीक आहे, ऍटलिस्ट त्यातलं काहीतरी दान तरी करा भगवंतांसाठी. दान केल्याने आपल्या मनातले अनर्थ मधले 2 अनर्थ जायला मदत होते. एक म्हणजे लोभ आणि दुसरा म्हणजे मत्सर. कारण हे अनर्थच आपल्याला इथे चिटकून ठेवलेले असतात. काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, निंदा, द्वेष, 1000 प्रकारचे घाणेरडे विचार आहेत आपल्या मनामध्ये. त्यातले हे 2 तरी जातील, मग थोडस दान करा. याचा अर्थ तुम्ही पूर्ण शुद्ध झाला असे नाही, नेक्स्ट स्टेजला पण यायचंय आपल्याला. काम गेलेलंच नाहीये मनातला. एक सुंदर कथा सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल, मी बऱ्याचदा सांगितलेली आहे. हिरण्य आणि व्हॉट्स हिज नेम, श्रीला रघुनाथ दास गोस्वामींचे वडील आणि काका, त्याचे नाव विसरलो मी, हिरण्य आणि काहीतरी. हे बेंगालमधले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते. आणि नुसते श्रीमंत नव्हते, संपूर्ण बेंगालमध्ये फेमस होते वैष्णवांना, ब्राह्मणांना दान करण्यामध्ये. कुठला उत्सव आलाय, जन्माष्टमी आले, सगळा खर्च ते करणार, भरपूर दान करत होते. चैतन्य महाप्रभूंच्या कडे माझा मुलगा सारखा जातो, त्यांना माहिती होतं. चैतन्य महाप्रभूंना पण सगळ्या उत्सवाला, सगळ्याला मदत करायची. परंतु मुलाला सोडायचे नाहीत, तू काय जाऊ नको त्याच्याकडे. आणि रघुनाथदास गोस्वामींना तर इतकी आवड लागलेली भक्तीची की ते सगळं सोडून यायचे. त्यांना कुलूप घालून खोलीत कोंडून घालायचं त्यांच्या बाबांनी आणि वडिलांनी. कस तरी कुलूप तोडून ते पळून यायचे. आणि चैतन्य महाप्रभू त्यांना दरवेळी म्हणायचे, तुझ्या आई वडिलांचं अजून खूप हे आहे, तुझ्यावरती आसक्ती आहे, तू जा परत, मी सांगेन त्या दिवशी ये. एक दिवस असह्य होऊन रघुनाथदास गोस्वामी म्हटलं की नाही, मी नाही जाऊ शकत आता, मी पूर्ण भगवंतांचा आहे, मला जायचं नाहीये. त्या दिवशी चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथदास गोस्वामींना सांगितलं, ठीक आहे, आजपासून तू माझ्यासोबतच राहा. आणि तुझे बाबा आणि तुझे काका जे आहेत ते इतके वैष्णव बाहेरून आहेत असे दिसत असले, इतकं दान करत असले सगळ्या उत्सवांना, सगळ्याला, तरी ते मलातले किडे आहेत. हा शब्द वापरतात चैतन्य महाप्रभू, मलातले किडे आहेत. का? कारण त्यांची काम इच्छा जात नाही. पैसे कमवायची आणि गृहस्थ इंद्रिय तृप्तीची, ग्रह अंधकुपात राहायची, ती इच्छा काही सोडवत नाही त्यांना. पाहिजे तेवढं दान घ्या तुम्ही देवाला, खरं मला ही इंद्रिय तृप्ती सोडायला सांगू नका. इतके दिवस काही म्हटलं नाही त्यांनी, कारण ते पण चांगलीच गोष्ट आहे. परंतु त्याच्याही पुढे एक दिवस जायचं असतं, नाही तर ते तुम्हाला इथे बांधूनच ठेवतात. मन शुद्ध करणे हे भक्तीचं मेन काम आहे. नसेल तर तुम्ही काहीही करा, काही फरक पडत नाही. हे स्टेप्स असतात. जसे की भगवंत एका ठिकाणी म्हणतात, सगळीकडे सांगतात भगवंत, देवी देवतांची पूजा करणारा मूर्ख असतो, अल्पबुद्धीचा असतो. परंतु एका ठिकाणी सांगतात की अगदीच काय म्हणायचं त्याला, नास्तिक होण्यापेक्षा, अगदीच असुरी पापी होण्यापेक्षा कुठल्या तरी देवीची पूजा करतोय ते पण चांगलं आहे, करू दे. याचा अर्थ तो सुटत नाही, भगवद्धामात जायच नाही किंवा सुटका होत नाही त्याची, ती एक स्टेज असते. त्यामुळे सगळ्यांना भगवंतांच्या पूर्णपणे 24 तास सेवेमध्ये जायचंय, कारण भगवद्धामात त्याच्याशिवाय दुसरं काही काम नाही. मग तुम्ही स्लो प्रॅक्टिस करा, फास्ट प्रॅक्टिस करा, भगवंतांनी तुम्हाला ऑलरेडी सूट दिलेली आहे. कित्येक जन्म झाले आपण हेच करतोय, स्लोच करतोय. त्यामुळे भगवंतांना काही जबरदस्ती नाही आहे की तुम्ही आलंच पाहिजे. तुम्हाला राहायचंय दुःखालयामध्ये, तुम्ही राहा म्हणतात भगवंत. परंतु ही टॉपमोस्ट स्टेज हीच आहे, माझ्यासाठी तुम्ही सेवा केली पाहिजे, प्रेमाने, आनंदाने, स्वखुशीने.
आणि हे त्यालाच कळत नाही, त्यालाच पटत नाही, ज्याची खूप स्ट्रॉंग इंद्रिय तृप्तीची इच्छा असते. अहंकार असतो, मी पण असतो, मी माझं करायची इच्छा असते. भागवतामध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये एक अध्याय आहे, असे 15-20 श्लोक आहेत मी माझावरती. मी माझा, मी माझा, मी माझा, मी माझा. हे ज्याला सुटत नाही तो असे वेगवेगळे फाटे करायचा प्रयत्न करत असतो. कॉमन सेन्स आहे. तुम्ही कॉमन सेन्सनी विचार करा की अख्खी दुनिया, भौतिक आध्यात्मिक जग ज्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही, या पृथ्वीच्या करोडो पटीने मोठे ग्रह आहेत आणि असे मोजता येत नाहीत इतके ग्रह आहेत एका ब्रह्मांडामध्ये. असे मोजता येत नाहीत एवढे ब्रह्मांड आहेत. हे झालं भौतिक जग. याच्या 3 पटीने मोठं आध्यात्मिक जग आहे. हे सगळं त्याच्या मालकीचं आहे. त्याला तुमच्या दानाची काय गरज आहे? किती दान देता तुम्ही? 10,000, 20,000, 2 लाख, 2 करोड? किती देता? 20 करोड? तुमचे 2,000 करोड पण भगवंतांसाठी चिचुके आहेत. त्याला तुमचं प्रेम हवंय, भावना हवी आहे. म्हणून याला प्रभुपादांनी नाव दिलंय कृष्ण भावना. भगवंतांना जर हे दानच पाहिजे असतं तर भगवंत दुर्योधनाकडे गेले असते जेवायला, नाही? ही उदाहरणं का दिली जातात? दुर्योधन का भोग न खायो, साग विदुर घर खाय. कारण तिथे प्रेम होतं, तिथे भावना होती. विदुरजी सगळे सोडायला, भगवंतांना माहिती होतं विदुरला सांगितलं माझ्या सेवेसाठी ये तर एका पायावरती येणार, कारण हा माझा भक्त आहे. दुर्योधनला किती सांगितलं तरी येणार नाही. दुर्योधन म्हणणार हे दान घ्या तर मी नाही येणार कामाला. समजते का तुम्हाला? डज दॅट मेक सेन्स? हे भक्तातला आणि अभक्तातला फरक असतो. प्रभुपाद खूप छान सांगतात, हे जे रघुनाथ दास गोस्वामींचे वडील आणि काका होते, याच्या इतकं दान आज पण कोण देत नसेल, एवढे दान द्यायचे ते. तरी पण त्यांना चैतन्य महाप्रभू म्हणतात मलातले खेडे, कारण काम इच्छेने व्याकुळ आहेत. काय उपयोग नसते. भाव पाहिजे. याचा अर्थ दान करायचं नाही असं नाही, परंतु त्या दान करण्यामागे देखील भाव हा प्रेमाचाच असला पाहिजे. भगवंतांना विकत घेऊ शकत नाही तुम्ही आज मी दान केलंय म्हणून. ऍक्च्युली मुळात भगवंतांकडून काही मागायचंच नाहीये. मग तुम्ही हे विचारच कशाला करताय? दान केलं तर चालतंय का कामच करायला पाहिजे? तुम्ही काही नाही केलं तरी पण चालतंय. भगवंत ते पण सांगतात तुम्ही काही नाही केलं तरी पण चालतंय. कुठे तुमच्याकडे भगवंत आले दान द्या नंतर काम करायला या म्हणून? काही पण करू नका, मला काही फरक पडत नाही म्हणतात भगवंत. इथे काही ट्रान्झॅक्शन बिझनेस करायचं नाहीये आपल्याला भगवंतांची. मी 2 दिवसाचं काम करतो नाही तर 2 दिवसाचा पगार देतो. भगवंतांची आपल्याला काही बिझनेस करायचं नाहीये. भगवंत तुमच्या मनातले भाव फक्त बघतात आणि ते तिथेच आहे, ते रोज बघतात. ऍक्च्युली तुम्ही त्याच्यातून सुटू शकत नाही. हे शिकलं पाहिजे आपण. हरे कृष्ण. What is? Can you read the comment? प्रश्न होता माझा की आपण भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट केलं पाहिजे, तर भगवंतांची इंद्रिय म्हणजे काय हे पण समजलं. कोणती कोणती इंद्रिय भगवंतांची? भगवंतांची इंद्रिय म्हणजे भगवंतांचं मन. संतुष्ट कोणाला करतो आपण? मनाला करतो. एखाद्याला आपण गुलाबजामुन देतो म्हणजे त्याच्या जिभेला संतुष्ट करत नाही, त्याच्या मनाला संतुष्ट करत असतो. मन हा इंद्रियांचा राजा असतो. भगवंतांची जशी इच्छा आहे तसं काम करणे त्याला म्हणतात संतुष्ट करणे. भगवंत म्हटले इथे झोप, तुझ्यावरनं मी रथ चालवणार आहे, यस सर म्हणायचं आपण. भगवंत म्हटले उठ, बाण उचल, दुर्योधनाला मार, यस सर म्हणायचं आपण.
ज्याच्यात तुमची संतुष्टी आहे ते मी करतो. करिष्ये वचनम तवा. मग म्हणून भगवंतांचं काम काय आहे हे जाणून घ्यायचं आणि त्या कामामध्ये आपण मदत करायची. एवढं सिंपल असतं सेवा करणे म्हणजे. आणि भगवंताचं काय काम आहे ते सांगणार आहेत आपल्याला भगवंत 4थ्या अध्यायामध्ये. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भारतातल्या सगळ्यांना हे पाठ आहेत 2 श्लोक. अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याच्यामध्ये माझी संतुष्टी आहे. जिथे जिथे धर्माचा ऱ्हास होतो तिथं पुन्हा धर्माची स्थापना करायला मी येतो. राक्षसांना मारतो, साधूंना रक्षण देतो आणि पुन्हा धर्माची स्थापना करतो. हे माझं काम आहे. कोण कोण येणार मला मदत करायला? एवढं सिंपल आहे भगवंतांना संतुष्ट करणे. आपल्याला ते कळत नाही कारण आपल्या संतुष्टीमध्ये आपण बिझी असतो. त्यामुळे आपल्याला भगवंतांची संतुष्टी कशात आहे कळत नाही. धर्मामध्ये भगवंतांची संतुष्टी आहे. त्यामुळे तुम्ही अधार्मिक वागलं नसलं पाहिजे, दुसऱ्याला वागू दिलं नसलं पाहिजे आणि दुसऱ्याला धर्माच्या मार्गावरती आणण्यासाठी तुम्ही सेवा केली पाहिजे. व्हेरी सिंपल. हरे कृष्ण. या मध्ये नियम पालन करताना स्ट्रगल चालू असताना आपण मिथ्याचार करत आहोत की खरेच प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत हे कसं ओळखायचं? मन आणि बुद्धीमध्ये नियम पालन करताना स्ट्रगल चालू असताना आपण मिथ्याचार करत आहोत की खरेच प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत हे कसं ओळखायचं? आपण मिथ्या आचार करत आहोत की खरेच प्रामाणिक प्रयत्न करत आहोत हे कसे ओळखायचे? अध्यात्माचा मार्ग हा स्वतः वाचून स्वतः अभ्यास करून करायचा म्हणून कुठे सांगितलेलं नाहीये. एक तर भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली किंवा भगवंतांच्या प्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखाली हे करायचं असतं. जसं फॉर एक्झाम्पल तुमचाच प्रश्न हा या पद्धतीने जर आपण घेतला की मी हार्मोनियम पेटी शिकायचा प्रयत्न करतोय, माझे सूर चुकतात की नाही हे कसं कळायचं? कळे नाही. कोण सांगणार तुम्हाला तुमचे सूर चुकतात की नाही? समोर बसलेला गुरु सांगणार. दॅट मेक सेन्स? म्हणून हे 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण खूप व्यवस्थित सांगतात की गुरु पाहिजे, भगवंतांचा प्रतिनिधी पाहिजे आणि त्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आपले आचरण बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे चेक्स अँड बॅलन्सेस असतात ते गुरुने ठरवायचे असतात. ऑफकोर्स प्रभुपाद नेहमी म्हणतात शास्त्र, आणि आपण देखील नेहमी चर्चा करतो की कलियुगामध्ये शुद्ध गुरु भेटणे कठीण आहे. त्यामुळे आपल्या मनाला बुद्धीला दुसरीकडे भरकटत घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी प्रभुपाद आणि सगळेच पूर्वाचार्य आपले सांगतात की हे सगळं आपण टेस्ट करायचं असतं. टेस्टिंग प्रोसेस, टेस्ट करायची असते. आपण ट्रॅकवरती आहोत की नाही, परीक्षा घ्यायची असते. पहिली पास झाली, दुसरीला गेलो, दुसरी पास झाली. आणि हे परीक्षे कशामध्ये घ्यायचे असते? गुरु, साधू आणि शास्त्र या त्रिकोणामध्ये बसतंय का बघायचं असतं. पहिलं असतं ते म्हणजे गुरु. आणि गुरुने तुम्ही वागताय ते बरोबर आहे की नाही हे गुरुने स्वतःच्या मनाने सांगायचं नसतं. मग तो पण बोगस गुरु असतो. त्याने शास्त्राचा संदर्भ देऊन सांगितलं पाहिजे, यस शास्त्रामध्ये असं सांगितलंय, हे आचरण बरोबर आहे. नाहीतर त्याने कान पिळून सांगितलं पाहिजे, नो, शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे, हे पाप कर्म आहे, करू नको. आणि रोखठोक सांगितलं पाहिजे. गुरुचं काम असतं ते. जो रोखठोक सांगत नाही, तेढा घेऊन सांगतो, तो गुरु बोगस असतो. तो शिष्याची फुशारकी करतो आणि शिष्याला लुटतो. शिष्याला पाप कर्म करू देतो, कारण त्या पाप कर्मातून त्याचं पण भागत असतं सगळं. त्यामुळे कलियुगामध्ये हे थोडंसं कठीण आहे. हे फिलॉसॉफिकली तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनातून मी हे उत्तर दिलं. आणि कलियुगामध्ये हे खूप कठीण आहे, कारण असा व्यक्ती मिळायचा अवघड आहे. परंतु तरीही हाच मार्ग आहे.
भगवद्गीता तुम्ही घेऊ शकता, दिवसभर वाचू शकता, शब्द निशब्द लक्षात ठेवू शकता, परंतु ते खूप अवघड जातं, विशेष करून कलियुगामध्ये खूप अवघड जातं. म्हणून आपल्याला एक असा व्यक्ती पाहिजे, मार्गदर्शक, जो आपल्याला सांगेल की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. जसं अर्जुन स्वतःच ठरवत होता, मला तरी वाटतं या लोकांना मारलं नसलं पाहिजे, मारून मला जे मिळणार आहे ते पापच मिळणार आहे. भगवंतानं तो गुरु मानला, भगवंत गुरुच्या पोझिशनला आल्यावरती सांगितलं ते नाही, त्याच्याने पाप लागणार नाही तुला, तू जर नाही मारला तर पाप लागणार आहे. कधी कधी हे जे बरोबर आहे की चुकीचं आहे याच्यामध्ये खूप छोटासा डिफरन्स असतो, आणि 99.99% वेळेला आपण या बाजूच स्वीकारतो, कारण ते आपल्या इंद्रिय तृप्तीसारखं असतं, चांगलं वाटतं ते आपल्याला. अशा वेळेला मग गुरु गरजेचा असतो, जो कान पिळून तुम्हाला सांगेल नो, ते चुकीचं आहे, असंच केलं पाहिजे. जसं भगवंत सांगायला सुरुवात करतात, अशोचान वशोचस्वा प्रज्ञावाद आमचे भाष्यसे. मूर्ख आहेस, खूप विद्वान असल्यासारखं बोलायला लागलायस, हे असं झालं तर असं होईल, तसं झालं तर तसं होईल, शास्त्रात असं सांगितलंय, शास्त्रात तसं सांगितलंय. आता मला गुरु मानलायस, माझा ऐक, मी सांगतो तुला, मी पण शास्त्रातलंच सांगणार आहे, भगवंत म्हणतात. तर हे खूप अत्यंत गरजेचं असतं, अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून गुरु हा फॅशन म्हणून करायचा नसतो. गुरु अशा व्यक्तीला गुरु करायचं असतं जो आपल्याला अशा प्रकारचं मार्गदर्शन करेल. एक्झॅक्टली तुम्ही जो प्रश्न विचारला ना, हा प्रश्न पहिल्यांदा आपल्याला पडला पाहिजे. हा प्रश्नच बऱ्याच जणांना पडत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे कलियुगामध्ये. निदान तुमच्या मनामध्ये ही गोष्ट तरी येते की मी माझं आचरण बरोबर आहे की नाही हे मी कसं ठरवणार, हो की नाही. निदान हे विचार तरी येतोय. याच्यासाठी बेस्ट 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 उपाय असतो तो म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाखाली करणे. आणि म्हणून ज्याला आपण गुरु मानतो तो ऍक्सेसिबल असला पाहिजे, रोज विचारता आलं पाहिजे, किंवा रोज त्याच्याकडून मार्गदर्शन घेता आलं पाहिजे, आदेश घेता आले पाहिजे. त्या आदेशांचं पालन करणे म्हणजेच चांगलं आचरण असतं. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, मतदान करणे कोणत्या प्रकारचं कर्म मध्ये येतात? काल झालं आपलं बोलणं त्याच्यावरती. मी आता काय डिटेलमध्ये सांगत बसत नाही. भगवंतांसाठी आपल्याला काम करायचंय, भगवंतांच्या सेवेसाठी जर अनुकूल कोणी असेल तर मतदान करा, नसेल तर करू नका, काही फरक पडत नाही. ही काही भगवंतांनी बनवलेली सिस्टीम नाहीये ही. पण तू एक भगवंतांचं काम जर एखादा करणार असेल, काय हरकत नाही. जिथे भगवंतांचं काम होतंय, भगवंतांची संतुष्टी होते, ते काहीही असो आपण केलं पाहिजे, काहीही असो. जसं अर्जुनाला इथे पाप कर्म करायला लावतायत भगवंत, कारण का, ते भगवंतांचं काम आहे. त्यामुळे एक कुठलं काम हे पाप असतं किंवा पुण्य असतं असं कधीच नसतं, हे डोक्यातून काढून टाका. एखाद्या व्यक्तीसाठी ते पापाचं काम असू शकतं, दुसऱ्या व्यक्तीसाठी ते पुण्याचं काम असू शकतं, तेच काम सेम टू सेम. मग हे ठरवायचं कोणी, भगवंतांची त्याच्यात संतुष्टी आहे की नाही हे ठरवायचं. प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात, चाकू हातात घेऊन पोटात खुपसणे हे पाप कर्म आहे, परंतु सेम टू सेम चाकू घेऊन ते सेम टू सेम पोट फाडणे, ऑपरेशन करायला डॉक्टर करणे हे पुण्याचं काम आहे, चांगलं काम आहे. त्यामुळे मतदान करणे चुकीचं आहे का वाईट आहे असं आपण म्हणू शकत नाही. युद्ध करणे चुकीचं आहे का वाईट आहे हे सांगितलेलं नाही आहे भगवद्गीतेमध्ये. अर्जुनाचा प्रश्न आहे मी युद्ध करू का नको, परंतु भगवंत त्याला सांगितलं असतं, भगवंतांनी एका वाक्यात सांगितलं असतं युद्ध कर किंवा करू नको. एवढी मोठी भगवद्गीता का सांगतायत, कारण युद्ध करू का करू नको हे प्रश्न बाजूला ठेव, हे प्रश्न नाहीच आहे. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काही केलं नसलं पाहिजे, माझ्या संतुष्टीसाठी सगळं केलं पाहिजे, हे शिकायचंय तुम्हाला, हे शिकायचंय तुला अर्जुन. त्यामुळे हे असं आपण म्हणू शकत नाही हे केलं पाहिजे का ते केलं पाहिजे का,
भगवंत त्याच्यातून संतुष्ट होऊ शकतात का? भगवंतांची ही सृष्टी, भगवंतांची सेवा होऊ शकते का? असा कोणी उमेदवार उभारलाय का? ठीक आहे, मी त्याला जाऊन मतदान करतो. असा कोणीच नाही आहे का? ठीक आहे, केलं नाही केलं मला काही फरक पडत नाही. म्हणून संविधानामध्ये पण आपल्या जबरदस्ती नाही आहे मतदान करायला. हरे कृष्ण. व्हॉट इज दॅट अनदर लाईन? गाव कुठलं? ओके. आम्ही ऍक्च्युली शेतात राहतो. गावाचं नाव आहे कोथळी, पण इथे जवळचं शहर आहे त्याचं नाव आहे जयसिंगपूर. सांगली जवळ आहे, सांगली कोल्हापूरच्या मध्ये. योग्य अयोग्य सांगणारा, असा मार्गदर्शन करणारा गुरु नसेल तर काय करावे? भगवद्गीतेचं वाचन करावं आणि जप करावा आणि भगवंतांची अगदी तीव्रतेने आतुरतेने प्रार्थना करावी की असा संघ, असे गुरु मला लवकरात लवकर भेटवून द्या. नसेल तर तुम्ही स्वतः या आणि मला सांगा, कारण मी या जन्मामध्ये भगवत धामात जायचं ठरवलेलं आहे. मला भगवत धामात घेऊन जावा, असा आपला आक्रोश असला पाहिजे. जसं संत तुकारामांनी केलं. त्यांना कोणी गुरु भेटला नाही, भगवंतांची प्रार्थना करत राहिले. शेवटी भगवंत आतून तुम्हाला ज्ञान देतात. तर कोणी असं भेटलाच नाही तर भेटवून देतात. बऱ्याचदा भगवंत भेटवून देतात. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्णा दंडवत. हरे कृष्णा दंडवत प्रणाम. हरि बोल.